चला नमस्कार। आज परळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे। नगर परिषदेची निवडणूक 2025 ही जाहीर झाल्यापासून आज जवळपास पहिला टप्पा म्हणजे फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस उद्या आहे। त्या अनुषंगाने काही ज्या घडामोडी वेगळ्या वेगळ्या असतात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या भूमिका घेऊन आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर आम्ही काम करत असताना या नगर परिषदेच्या बाबतीत राजकीय भूमिका आपल्याला डिक्लेअर करण्याच्या अगोदर मी माझ्यासोबत असणारे आमचे निरीक्षक आदरणीय नरेंद्रजी डॉक्टर काळे, त्याचबरोबर प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय राजेभाऊजी फड, या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय बाबा शिंदे, फिरोजभाई, आमचे वकील साहेब जीवनरावजी देशमुख, माने दादा, आदरणीय आमचे प्रमुख माधव दादा के जाधव, त्याचबरोबर या नगरीचे ज्येष्ठ असे आदरणीय दीपक नाना देशमुख, ज्यांचा नुकताच आता आमच्या पक्षात प्रवेश झालेला आहे असे आमचे दीपक नाना देशमुख, सर्व नेते मंडळी नाव घेता येतील असे सर्वच, पण सर्व आपण प्रमुख आणि आपण सर्व पत्रकार। परळी नगर परिषदेच्या अनुषंगाने काही विषय आहेत। आज अंतिम टप्प्यात असताना आपल्याला उमेदवारी जाहीर करणे हा विषय ज्या त्या पक्षाच्या वतीने वेगळा वेगळा होत असेल, मला दुसऱ्या पक्षाचं काय झालं माहीत नाही, पण आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आज काही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व काही नगरसेवक अशा पद्धतीनं नगरसेवकातले काही उमेदवार यांच्या नावाची घोषणा आता करणार आहोत। या सर्व पार्श्वभूमीचा विचार केला तर परळी नगर परिषदच्या बाबतीत कित्येक दिवस ही नगर परिषद कुणाच्या ताब्यात आहे, कशी आहे, मागच्या काळात सुद्धा आली त्यावेळेस आम्ही कुठल्या सिंबॉलवर आली, कुणी कुठं घेतली, पक्ष कुठं गेला, काय केला, हा सर्व पार्श्वभूमी तुम्हाला माहीत आहे। त्याच्या अनुषंगावर आज हा फक्त आमचा आनंदाचा दिवस आहे। या दिवशी आम्ही काही कुणावर काही बोलणार नाहीत, पण मी आमच्या पक्षाच्या वतीनं जी काही भूमिका सांगणार आहे की आम्हाला उद्या 3 वाजेपर्यंत उमेदवार जाहीर करायला वेळ आहे। आज आम्ही आमचा अध्यक्षपदाचा उमेदवार व काही प्रमुख जे आमचे 2-3 उमेदवार आहेत त्यांची नावाची घोषणा आज करणार आहे। या अनुषंगाने आपल्याला इथं निमंत्रित केलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर वार्ड क्रमांक 6 पासून आम्ही सुरुवात करूयात। पहिला उमेदवार आमचा वार्ड क्रमांक 6चा असेल खुल्या प्रवर्गामध्ये दीपक रंगनाथ देशमुख, हे आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील। त्याचबरोबर आमचा दुसरा वार्ड क्रमांक 7 खुल्या प्रवर्गामध्येच आहे, त्याच्यामुळे वैजनाथ नागनाथ डंपलवार हे आमचे दुसरे उमेदवार असतील। त्याचबरोबर आमचे वार्ड क्रमांक 3 सय्यद हसीन सय्यद जब्बार हे 3 उमेदवार आमचे नगरसेवकाचे आजच्या घडीला आम्ही जाहीर करतो। आणि आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो आमच्या आदरणीय संध्या ताई दीपकराव देशमुख हे आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील। आणि बाकीची पुढची जी काही यादी आहे ती आम्ही लवकरात लवकर आज रात्री जमलं तर रात्री किंवा सकाळी 9-10 वाजेपर्यंत आम्ही डिक्लेअर करू। आजची प्राथमिकतेने आज ही यादी आहे आणि या प्रत्येक विभागातून आणखी काही वेगळे सगळे प्रमुख आहेत तर सर्वांचे नाव डिक्लेअर करणार, पण एक प्राथमिक आज काहीतरी मी आलोय तर आल्यास निमित्तानं आपल्याला हे करायचंय। आदरणीय पवार साहेबांचा आदेश घेऊन किंवा त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काम करत असताना सर्व नेते मंडळी निरीक्षकांनी इथे येऊन बैठका घेतल्या, बाकी प्रमुखांनी इथं सर्व चांगलं काम केलं। आमचे शहराध्यक्ष असतील, आमचे सर्व नेते मंडळी सर्व चांगलं काम करतायत। आणखी बऱ्याच जणांना अपेक्षा आहेत, काही जणांना बरंच काही होतं, त्याच्यामुळं ह्या सर्व घटनेतून उद्याच्याला काही कन्फ्युजन राहू नये की नगराध्यक्ष यांचा आणखी फायनल नाही किंवा कोणाला आमची वाट बघायची असली तर त्यांना सुद्धा एकदा मोकळीक देऊन टाकूयात आणि आम्ही आमचा नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट डिक्लेअर करूयात। या उद्देशाने मी इथं आलो आणि नगराध्यक्ष पदाचा आमचा जो कॅन्डिडेट आहे तो जाहीर केलेला आहे। त्याच्यामुळे आता परळीकरांनी आमच्या पक्षावर एवढं प्रेम केलेलं आहे, लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा आमचा पिपाणीचा एक अपघात वगळला तर आम्ही प्लस आहोत। विधानसभेच्या निवडणुकीवर काही बोलणार नाही, कारण विधानसभेच्या निवडणुकीवर बोलायसारखी परिस्थितीच ठेवली नाही। लोकांना किती दहशत काय